नमस्कार मित्रांनो, मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेच्या 13 मार्चच्या भागामध्ये आता सावित्री ज्योतीजवळ येते आणि त्याला म्हणते, मला तुमच्या शाळेतल्या ना गमती जमती सांगा ना. तर तेव्हा ज्योती म्हणतो, ते जाऊ दे ग, तुला नाही कळणार. तर सावित्री म्हणते, अहो असं नाही, मला कळलं, तुम्ही सांगून तरी बघा. तर ज्योती म्हणतो, बरं ठीक आहे, तू मला तुझ्या दिवसभरातल्या गमती जमती सांग, मी तुला माझ्या शाळेतल्या गमती जमती सांगतो, चालेल का? तर सावित्री म्हणते, वय वय चालेल चालेल. तर ज्योती म्हणतो, बरं ठीक आहे, मग म्या बी तुला समतं काही ऐकवतो. तर सावित्री म्हणते, थांबा, पर आत्ता न ग, म्या समधी कामं आवरते, मग मला सांगा. तर ज्योतीसुद्धा म्हणतो, बरं बरं. आणि त्यानंतर तो आतमध्ये निघून जातो. आणि सावित्रीने तर बरोबर आता ज्योती ज्या वेळेला आलेला असतो त्यावेळची बरोबर खूण तिथे करून ठेवलेली असते. आणि ती त्या खुणेकडेच बघत राहते आणि खूप खुश झालेली असते. आणि त्यानंतर तिने जो दगड जिथे ठेवलेला असतो त्या दगडाची तिथे जाऊन ती खड्डा काढते आणि त्या खड्ड्यामध्ये ती काठी रोवते. म्हणजे बरोबर त्या रेषेपर्यंत सावली पडली की ज्योती येणार असं तिने सगळी काही खूण करून ठेवलेली असते. आणि त्यानंतर आता मित्रांनो, रात्री ती आता सर्व काही कामं आवरत असते. आणि सगळी काही कामं करून झाल्यानंतर स्वतःची मनातल्या मनात म्हणते, झाली बाई एकदाची सगळी कामं, आता यांच्याकडे जाते आणि शाळेतल्या गमती जमती ऐकते, असं ती सर्व काही मनात बोलते. आणि दुधाचा ग्लास घेऊन लगेचच ज्योतीकडे येते आणि समोर बघते तर मित्रांनो, ज्योती तर झोपी गेलेला असतो आणि त्याच्या हातामध्ये ते पुस्तक सुद्धा तसंच असतं. आणि सावित्री आता त्याच्याकडे बघते आणि हळूच त्याच्या हातामधलं पुस्तक काढून घेते आणि ते पुस्तक बाजूला ठेवते. आणि त्यानंतर मित्रांनो, ती दिवासुद्धा बंद करते आणि आलेली असते खरं तर ती गमती जमती ऐकायला, पण ज्योती झोपलेला बघून ती त्याला झोपू देते आणि त्याच्याकडे बघून छान असते आणि तिथून ती बाहेर निघून जाते. आणि त्यानंतर आता लगेच दुसऱ्या दिवशी सकाळी छान अशी रांगोळीसुद्धा काढायला बसते. आणि ज्यावेळेस ती रांगोळी काढत असते तर तेव्हा तिचं लक्ष सारखं आतल्या बाजूलाच असतं. आणि ती आता स्वतःशी म्हणते, अजून आवरलं नाही का यांचं, कधी यायचे हे बाहेर, माझी रांगोळी बी आता पुरी होत आली, काल बोलता बी आलं नाही, गमती जमती ऐकता बी आल्या नाहीत, पर आज यांच्या शाळेचा दुसरा दिस, पर आज मला गमती जमती ऐकायच्याच आहेत. आज सासूबाईंनी सांगायच्या आधी आज अगोदरच सगळी कामं उरकलीत. आणि असं ते सगळा काही विचार करत बसलेली असते मित्रांनो. इतक्यातच चक्क पाटील तिथं येऊन उभे राहिलेले असतात आणि त्यांच्यासोबत अक्कासुद्धा आलेली असते. आणि मित्रांनो, तिला आता न बघताच आबांची चाहूल लागते आणि ती त्यांच्याकडे न बघताच आबा असं म्हणते आणि परतच स्वतःशी म्हणते, अरे बापरे, आबा कशाला येतील एवढ्या लांब. आणि तेव्हा चक्क पाटील आता तिला सावी अशी हाक मारतात आणि त्यांना बघितल्यानंतर तर सावित्री खूपच खुश होते आणि उठून उभारून जाऊन त्यांना मिठीच मारते. तर तेव्हा पाटीलसुद्धा तिला म्हणतात, कसं आहे माझं लेकरू. तर तेव्हा सावित्री म्हणते, म्या तर बरी आहे आबा. आणि तिला खूप आनंद झालेला असतो पाटलांना बघून. आणि त्यानंतर ती अक्काकडे सुद्धा बघते आणि आत्या असं म्हणून तिच्या दिशेने सुद्धा धावत जाते आणि तिला सुद्धा मिठी मारते. तर तेव्हा अक्का सुद्धा तिला जवळ घेते आणि कशी आहे साऊ असं म्हणू लागते. तर तेव्हा सावित्री म्हणते, मी चांगली आहे. आणि थांबा असं म्हणते आणि थोडीशी पुढे जाते आणि दादा, आऊ, सासूबाई, माझे आबा त्यालेत असं ओरडू लागते. तर तेव्हा दादा आता बाहेर येतात आणि बाहेर त्यांना बघून म्हणतात, पाटील रामराम देवा असं म्हणून त्यांना नमस्कार करतात. पण पाटील थोडेसे चेहऱ्यावरून चिडलेले दिसत असतात आणि ते सुद्धा त्यांना रामराम करतात. तर आता दादा विचारतात, अचानक येणं केलं, काय निरोप नाही, सांगावा नाही. आणि त्यानंतर दादा अक्काला सुद्धा नमस्कार करतात. तर तेव्हा पाटील आता म्हणतात, काय करणार वो, एक एक वार्ता अशा कानावर येतात, यायला लागते की. आणि त्यांचा आता चिडलेला चेहरा बघून यांच्या सगळ्यांची पण तोंड पडतात. तर तेव्हा दादा म्हणतात, असं बरं आत तर या की. आणि आता असं दादांनी सांगितल्यानंतर हे दोघेसुद्धा आतमध्ये येतात. तर दादा आता सावित्रीला म्हणतात, सुनबाई गुळपाणी आणा की. तर तेव्हा सावित्री म्हणते, वय वय म्या विसरलेच होते असं म्हणून ती आतमध्ये चाललेली असते. तर तेव्हा आता पाटील तिला म्हणतात, थांब सावी. आणि दादांना म्हणतात, गुळ पाण्याची गरज नाही दादा. आणि तेव्हा तर या दोघांना सुद्धा जरा धक्काच बसतो. तर पाटील पुढं म्हणतात, काय आहे तोंड एवढं कडू झाले आमचं, गुळ पाण्याचा उतारा नाही पुरायचा. तर दादा म्हणतात, अव काय झालं ते तरी सांगा. तर तेव्हा पाटील अक्काकडं बघतात आणि म्हणतात, काय झालं विचारतात. आणि दादांना म्हणतात, जावईला किरीस्ताव शाळेत घातलात तुम्ही, धर्म बदलणार असा बोलवाय समधीकडं आणि मला विचारताय काय झालं. आणि असं त्यांनी म्हटल्यानंतर आता सावित्रीला सुद्धा धक्का बसतो आणि इकडे दादांना सुद्धा धक्का बसतो.
तर पाटील पुढं म्हणतात, घरावर हुरडा भाजाय निघालाय तुम्ही. तो हुरडा राहील बाजूला आणि हुब्यानं घर पेटल समद, ध्यानात घ्या. तर दादा म्हणतात, अव पाटील पहिलं तुम्ही बसा. तर पाटील म्हणतात, अव काय बसा, लेकीचं लगीन झाल्यापासून बघतोय एक गोष्ट सरळ नाही तुमची, काय बसू म्या. तर तेव्हा दादा म्हणतात, अव पर म्या काय सांगतोय ते तरी ऐका देवा. तर पाटील म्हणतात, देवा, अव तोंडात देवा देवा आणि करायचा किरिस्ता विकावा. तर तेव्हा दादा म्हणतात, अव असं काय बी नाही पाटील. तर तेव्हा पाटील म्हणतात, दादा ढवळ्या शेजारी पवळा बांधला का नाही, वान नाही पण गुण लागतोय. जर आमच्या जागेला येऊन विचार करा, उद्या आमचा जावई बाटला तर लोक शान घालतील आमच्या तोंडात. पै पाहुणं आम्हाला दारात उभं करायचं नाहीत. राहू द्या दादा, त्या परास माझी लेक घेऊन जातो मी. आणि असं त्यांनी म्हटल्यानंतर आता सावित्रीला सुद्धा खूप मोठा धक्का बसतो आणि दादांना सुद्धा धक्का बसतो. तर पाटील म्हणतात, तुमची शाळा तुम्हाला लखलाभ. तर अक्का सुद्धा म्हणते, अव इथं पोचू पतर जीवात जीव नव्हता माझ्या, काळजाचा ठोका चुकला होता म्हटलं आणि काय पुढं वाढून ठेवलंय. तर पाटील म्हणतात, आणि इथं याचं म्हणलं तर सोपं आहे का, केवढा लांबचा पल्ला. इथं लांबवर पुण्याला पोरगी दिली का, माणसं चांगली आहेत म्हणून, पण इथं चालल्यात यांचं रोज नवं खेळ. तर अक्का म्हणते, दादा अव ती शाळा आधी बंद करा बरं, अव नाहीतर आमच्या पोरीच्या संसाराचं वाटळ व्हायचं नवं. तर पाटील म्हणतात, अव अशी सोन्यावानी लेख आहे माझी, गुन्ह्या गोविंदानं संसार करायचा ते राहिलं, कसल्या उचापत्या करत बसलाय. तर तेव्हा सगुणाव म्हणत असते, पाटील तुम्ही जरा ऐकून घ्या. तर पाटील तिच्यावरती सुद्धा ओरडतात, म्हणतात, सगुणा अक्का तुम्ही तर बोलूच नका, तुमची फूस आहे माझ्या जावायला या समध्यामध्ये, कळतंय आम्हाला, आणि काय ऐकून घ्या म्हणताय. तर तेव्हा सगुणाव म्हणते, अव पाटील, अव आबाळ कोसळल्यावानी काय बोलताय तुम्ही, अव असं काही घडलेलं नाहीये, ज्योतीने काही धर्म बदललेला नाही. तुम्ही आज चला आपण शांतपणाने बोलूया याच्यावर. आणि अक्काला सुद्धा म्हणते, भीमाबाई तू ये आज चल. तर तेव्हा अक्का पाटलांच्याकडेच बघत असते. तर सगुणाव परत म्हणते, अगं ये. आणि तेव्हा ता अक्का आतमध्ये तिच्यासोबत निघून जाते. तर तेव्हा ता सावित्री पुढे येते आणि पाटलांना म्हणते, आबा शांत व्हा, तुम्ही पाणी बी पिलं नाही, बसा ना आबा. तर तेव्हा पाटील बोलायचा प्रयत्न करत असतात. तर सावित्री परत म्हणते, अव आबा बसा की, आबा तुमची सावी बोलते ना व, बसा ना. असं बोलून ती आता पाटलांना थोडंसं शांत करते. तर तेव्हा आता पाटील अखेर थोडंसं रागानं शांत होतात आणि खाली बसतात. तर सावित्री लगेचच त्यांना पाणी देते, म्हणते, आबा घ्या पाणी प्या. आणि त्यानंतर ती आतमध्ये निघून जाते. तर इकडे आता अक्का आतमध्ये खूप रडत असते. तर तेव्हा सगुणाव तिला म्हणते, अगं भीमाबाई कशाला रडतेस तू, हे म्हणजे कसं झालंय माहितीये का, बाजारात तुरी आणि भटभटणीला मारी. तर तेव्हा आता सावित्री सुद्धा तिथे येते. तर अक्का रडत रडतच बोलत असते आणि म्हणते, अगं तसं नाही ग, रोज काही ना काहीतरी कानावरती ऐकायला येते, जीव घाबरावतोय ग. तर सावित्री तिला म्हणते, काय ग आत्या, तू आबांना समजवायचं सोडून उलट तूच घाबरायला लागलीस. अगं आत्या तुला यांच्यावर विश्वास नाही का. तर अक्का म्हणते, अगं आपला दाम खरा असला तर जग काय एवढं सरळ नाही बघ, एक दिवसाड काहीतरी कानावरती ऐकायला येतं, 5 गणितली 2 घरं किरिस्ताव झाली म्हणून, अगं भ्या वाटते ग. तर तेव्हा सगुणा आऊ म्हणते, अगं बाई कशाचं भ्या वाटतंय, आता मी जॉन साहेबांकडं कित्येक वर्ष काम करते, मी काय बाटली वय. तर अक्का म्हणते, सगुणा प्रसंग काय सांगून येतो का सांग मला, उगा आपलं जीवाला घोर. आणि खंडू तुला माहीत आहे ना व, त्याच्या मनात आला आणि म्हटला की नायगावला घेऊन जातो, तर काय करायचं सांग की. तर तेव्हा सावित्री म्हणते, अगं आत्या तू नग काळजी करूस. तर सगुणाव सुद्धा तिला म्हणू लागते, होय नग काळजी करूस तू. तर आता इकडे मित्रांनो बाहेर ज्योतिसुद्धा आलेला असतो आणि तो सुद्धा समजावून सांगत असतो. तर पाटील म्हणतात, अव काळजी करायचं नाही कसं म्हणता, अव पाहुणं ध्यानात घ्या, तो गोरा तुम्हासने वाटतोय तसा गोरा नाही हो, आतनं काळाच आहे त्यो. तर तेव्हा ज्योती म्हणतो, मला कळतंय सासरी बुवा, म्हणजे ज्या तातडीनं तुम्ही इथं आलाय त्यावरून तुम्हासनी कोणीतरी लई भीती घातली, पर असं काय बी घडणार नाही. तर तेव्हा पाटील म्हणतात, अव पर म्या म्हणतो कशाला इकाची परीक्षा घ्या, तुम्हासनी शाळेत जायचंय ना व, शिकायचंय, मग पंतोजींच्याकडे शिका, नाही कोण म्हणते तुम्हासनी, कशाला उगाच या गोरांच्या शाळेत. तर तेव्हा ज्योती म्हणतो, म्या मिशनरी शाळेत जातोय कारण तिथं शिक्षण मिळतं, पंतोजींच्या शाळेत इंग्रजी अधिकार गेला तर त्याच्या पाठोपाठ गोमूत्र शिंपडतात, आपला इटाळ मांडतात,
तर तेव्हा पाटील म्हणतात, पर याच्यात वावगं काय आहे? अव आपला विटाळ होतो त्यासनी, तर त्याला आपण तरी काय करणार आणि ते तरी काय करणार? म्हणजे आता बघा, लांब कशाला, मार मांग चांबार रामुशी यासने आपण घेतो का घरात? नाही घेत. अव त्यांची जागा ठरलेली असती. का? कारण ते आपल्या परास जातीनं हलका आहेत. तसं आपण बामणा परस हलकं. उतरण ठरलेले आहे व शास्त्रात लिवलेलं आहे. शास्त्रात लिवलेलं आहे व विटाळ होणार की. त्याच्या साठणं गोमित्र आहे. हे बघा जावई बापू, शिवाशिव विटाळ समध्यासनी सगळं मान्य आहे. मी काय म्हणतोय, तुम्ही या बाकीच्या मारक्या बंद करा आता. जरा संसाराचं बघा की. तर असं ते सगळं काही सांगत असतात, पण ज्योतीला ते काही मात्र पटत नसतं. तर पाटील आता दादांना म्हणतात, दादा सांगा की. आणि असं तर हे सगळे बोलत असतात. इतक्यात मित्रांनो आता तिथं गप्पूर चाचा येतात. तर तेव्हा ते आल्यानंतर दादा उठूनच उभे राहतात आणि थोडेसे आनंदित होतात आणि पाटलांना म्हणतात, पाटील हे आमचं मैतर गप्पूर चाचा. आणि चाचांना सांगतात, आणि चाचा हे पाटील ज्योतीचे सासरे. तर तेव्हा आता हे दोघेसुद्धा एकमेकांना नमस्कार करतात. तर चाचा आता पुढं बोलतात लगेचच, बात का बत्तंगड़ हुआ है ये मुझे पता चला. देखिए पाटील, बात तो सीधी सी है. ज्योतीने शिकू नये असं लोकांना वाटतं, पण मला असं वाटतं की ज्योती जर शिकला तर त्याला चांगली नोकरी मिळेल, त्याच्या बायका पोरांचं भलं होईल. आणि असं ते सांगत असताना पाटील थोडंसं ज्योतीकडे बघतात. तर तेव्हा ज्योती तर खुश झालेला असतो. तर तेव्हा आता पाटील रागारागात उठतात आणि चाच्यांच्या समोर जातात आणि म्हणतात, वय का? आणि शास्त्रात त्याच्यात काय लिवले? तर तेव्हा चाचा म्हणतात, शास्त्र म्हणतं शिकू नका. बिलकुल सच. पण मला एक सांगा, जर का ज्योती शिकला नसता तर तो आज या घराला कर्जातून बाहेर काढू शकला असता का? म्हणून शाळा पाहिजे. तर दादासुद्धा आता बोलू लागतात, अहो पाटील, सावकार आणि कारकून दोघांनी मिळून कर्ज 100 रुपयाचं 1000 केलं आणि ज्योतीनं ते पकडलं, म्हणजे मोडी वाचा येते नवं त्याला. तर तेव्हा पाटील म्हणतात, त्याचं कौतिक आहेच की आम्हाला. पर उद्या आमचा जावई किरिस्ताव झाला तर तेव्हा नुसतं यांचं नाही तर आमचं बी तोंड काळं होईल. त्याचं काय करता? तर चाचा म्हणतात, असं काही नाही होणार. उतनी समजदारी है उसमें. तर तेव्हा पाटील म्हणतात, अहो आमचं जावई मिशनरी शाळेत गेलं म्हणजे मसनात गेल्यावानी हाय. अर्ध किरिस्ताव झालं ते आता. तर तेव्हा आता ज्योती बोलायचा प्रयत्न करत असतो, म्हणतो सासरी बुवा पण, आणि तो बोलता बोलता मध्येच थांबतो आणि तो काही न बोलता आता तिथून निघून जातो. आणि त्यानंतर आता चाचासुद्धा दादांना सांगून तिथून निघून जातात. तर आता इकडे आतमध्ये ज्योती परत तसं रागारागामध्ये इकडे तिकडे फिरत असतो आणि तेव्हा सावित्री तिथं येते आणि म्हणते, कोण सांगते, काय सांगते, मला काय बी कळना झाले. अव समद कसं जुळून आलेलं होतं, पर आता आवाला आता खोडं घालायला. तर ज्योती म्हणतो, सासरेबुवांचं लई चुकतं या. उद्या मला काहीतरी होईल म्हणून हे शिक्षणाचा मार्ग बंद करणं हे चुकीचं आहे. एखाद्या दोरीला आपण साप समजला की असं या काट्या कुराड्या बाहेर येतात. आणि कशी नाही वाटणार काळजी. आव्वानी गप्पूर चाचानं किती प्रयत्न करून माझी शाळा पुन्हा चालू केली आणि आता आता माझा धर्म शाळेचा आड येतो या, शास्त्र शाळेचा आड येतं या. खरं तर त्याचा काही संबंध नाहीये. तर सावित्री म्हणते, अहो पर आबासनी ते पटत नाही. तर ज्योती म्हणतो, पटायला पाहिजे. कसं आहे सावित्री, अग्नी जाळणारा आहे, पर त्यावर खुबीनं भाकऱ्या भाजल्या तर लाखो लोकांची भूक भागतीया. पर तीच भाकरी अग्नीत तशीच ठेवली तर जाळून कोळसा होतो त्याचा. तसंच मिशनरी शिक्षण हाय. आपण शिकायला जातो, आपण आपला तत्व सोडायचा नाही अन अंतर ठेवायचं, मग तर काहीच अडचण येणार नाही. आता मात्र ज्योतीचं सगळं काही जे बोलणं असतं ते सावित्रीला पटतं आणि तिच्या चेहऱ्यावरती थोडंसं हसू उमटतं. आणि इकडे आता पाटील अजूनसुद्धा रागातच असतात आणि अगदी ज्योतीप्रमाणेच इकडे तिकडे एरजाऱ्या मारत असतात आणि त्यांच्या भोवतीने सर्वजण बसून असतात. तर तेव्हा आता दादा ज्योतीची आई, ओ ज्योतीची आई असं म्हणून हाक मारतात. तर तेव्हा आता ज्योतीची आई तिथे येते आणि विचारते, काय हो? तर दादा तर तिच्यावरती थोडंसं चिडतात आणि म्हणतात, आम्हालाच विचार आता काय म्हणून. अव पाहुण्यासनी काय उपाशी ठेवायचा विचार आहे वय? तर ज्योतीची आई म्हणते, अव तसं नाही. तर दादा म्हणतात, चला बघता बघता जेवणाची वेळ होईल, म्हणजे झालीच आहे. तर तेव्हा ज्योतीची आई म्हणते, अव होय, पर सुनबाई चुलीकडं फिरकू देईना. आणि ते ऐकल्यानंतर या सगळ्यांना आश्चर्याचा धक्काच बसतो.
तर दादा तर विचारतात पर का? तर ज्योतीची आई म्हणते अहो त्या म्हणतायत आज त्यांच्या आबासनी आणि आत्यासनी त्यांच्या हातच्या भाकऱ्या खाऊ घालणार आहेत. तर तेव्हा दादा म्हणतात आणि तुम्ही त्यांचं ऐकताय? अहो व्हा मोरं आणि करा पटापटा. कवा पाहुणं जेवल्या असत्याल कोणास ठावं? तर अक्का म्हणते अहो इतक्या माणसांचा स्वयंपाक जमणार आहे व्हय तिला? तर तेव्हा ज्योतीची आई म्हणते अहो करते तर, हवं तर तुम्ही जाऊन बघा. तर अक्का म्हणते अहो गंमत म्हणून ठीक आहे, पर इतक्या माणसांचा स्वयंपाक अन अशा येळेला? तर ज्योतीची आई म्हणते बराबर आहे तुमचं, पर माझं ऐकेल ती सुनबाई कसली नाही का? तर अक्का म्हणते थांबा मॅच बघते जाऊन. असं म्हणून ती उठते आणि आत सावित्रीकडे जाऊ लागते. तर तेव्हा पाटील म्हणतात दादा यो साळीचा पेच सोडवाय पाहिजे आपण. तर दादा म्हणतात वय आपण बसून काहीतरी मार्ग काढू. तर इकडे आता सावित्री स्वयंपाकघरामध्ये बसलेली असते आणि तेव्हा अक्का तिथं तावातावानं येते आणि तेव्हा सावित्री तशीच बसलेली असते. तर तिला बघून अक्का डोक्यालाच हात लावते आणि तिला तशी बघते आणि परत बाहेर खंडू अरे खंडू असं म्हणून पाटलांना हाक मारत बाहेर जाते आणि पाटलांच्या जवळ जाते आणि त्यांच्या कानात काहीतरी सांगते. तर ते ऐकल्यानंतर पाटील सुद्धा म्हणतात काय सांगतेस अक्का? आणि म्हणतात पर असं कसं होईल अक्का? तर अक्का म्हणते तुझा विश्वास बसत नसेल ना तर चल स्वतःच्या डोळ्यानं बघ. तर पाटील म्हणतात अक्का स्वतःच्या डोळ्यानं बघायचं म्हणजे पाहुण्यांच्या चुली पतर जायला पाहिजे, बरं दिसतंय का ते? तर अक्का म्हणते अरे बरं दिसत नाही ते, पर तू चल. अरे असं कुठं असतंय वय र, चल तू. असं म्हणून ती आता पाटलाने घेऊन तिकडं जातेच आणि आता त्यांच्या मागोमाग सर्वजणच येतात. तर आता आतमध्ये आल्यानंतर अक्का म्हणते बघ असं ती इशाऱ्याने हात करून दाखवते. तर तेव्हा सावित्री तशीच बसलेली असते आणि त्यानंतर ती आता सगळेजण आल्यानंतर त्यांच्याकडे बघू लागते आणि आता तिला बघितल्यानंतर या सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो. तर आता अक्का म्हणते बघितलंस का खंडू? तर पाटील म्हणतात सावी अगं काय करतेस हे? तर मित्रांनो सावित्रीने तर चांगलीच शक्कल लढवलेली असते आणि तिने तर भाकरी तर चुलीच्या आगीपासून खूप वर ठेवलेली असते आणि ती भाकरी शिजायची वाट बघत ती बसलेली असते आणि ते बघून या सगळ्यांना धक्का बसलेला असतो. आणि ज्यावेळेस आता पाटील तिला विचारतात की सावी काय करतेस हे? तर तेव्हा सावित्री मात्र गालातल्या गालात हसू लागते. आणि मित्रांनो आजच्या भागामध्ये एवढंच आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. आता सगुणाऊ सावित्रीला विचारते अगं तवा तिवईवरती ठेवून भाकरी भाजतेस वय? तर तेव्हा ज्योतीची आई सुद्धा म्हणते तवा तर चुलीवर ठेवत्यात. तेव्हा सावित्री म्हणते अव पर आगीनं तवा जळला तर? तर तेव्हा पाटील म्हणतात तवा कसं जळल बरं आगीनं? दोन्हीचं तत्व वेगळं वेगळं हाय. तर सावित्री म्हणते आगीचं आणि तव्याचं तत्व वेगळं वेगळं हाय हे तुम्हासनी मान्य हाय. तसंच मिशनरी शाळेचं आणि आपल्या माणसांचं तत्व वेगळं हाय. लोखंड आणि आगीचं एकत्र आल्यानंतर काही होत नाही, तसंच आपली शाळा आणि माणसं एकत्र आली तरी सुद्धा काही होत नाही. आणि असं ती सांगत असताना ज्योतीसुद्धा तिथे येऊन उभारलेला असतो आणि त्याने सुद्धा ते काही म्हणजे सावित्रीने जे काही सिद्ध केलेलं असतं ते बघून तो सुद्धा खूप खुश झालेला असतो आणि तेव्हा आता पाटलांना सुद्धा त्या गोष्टीचं आश्चर्य वाटलेलं असतं मित्रांनो. आणि मित्रांनो आता सावित्रीने तर सगळ्यांना छानपैकी सगळं काही समजावून सांगितलेलं असतं. तर मित्रांनो आजच्या पुरते एवढंच, भेटूया परत उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.